विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने घोषित केलेली शेतकरी कर्जमाफी वादाचा विषय ठरली आहे। या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, परंतु ती पुरेशी नसल्याचे पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्या मांडून स्पष्टच केले आहे। परंतु जवळपास 90,000 कोटींच्या या पुरवणी मागण्या तरी शेतकऱ्यांना न्याय देतील की नाही याबाबत शंकाच आहे। एकीकडे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यासाठी शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करतायत, त्यातच या कर्जमाफीबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। या कर्जमाफीसाठी असलेल्या अटी अनेक पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। या अटी दूर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केले होते। सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले। रविकांत तुपकर यांनीही यासाठी आंदोलन केले, त्यांचेही आंदोलन आश्वासनावर गुंडाळण्यात आले। या आश्वासनांची पूर्तता सरकार करणार आहे की नाही याबाबतचा संभ्रम या अधिवेशनात दूर होईल अशी अपेक्षा आहे। विरोधकांजवळ हा एक चांगला मुद्दा सरकारला घेरण्यासाठी उपलब्ध आहे, परंतु आधीच संख्येने कमी असलेले विरोधक विविध कारणांनी विभागलेले दिसत आहेत। ठाकरे सेनेला खासदार फुटल्यानंतर आता आमदारांच्या फुटीची भीती वाटत आहे, तर काँग्रेसचे आमदार एका दोघांचा अपवाद वगळता फारसे सक्रिय दिसत नाही। मुळातच विरोधी आमदारांमध्ये सरकारला अंगावर घेण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही। खासदार आमदार पळवापळवीच्या खेळात गुंतलेल्या सत्ताधाऱ्यांना आधीच निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा विचार करण्यासाठी सवड मिळेल की नाही आणि त्यासाठी सरकारला धारेवर धरण्यास विरोधक तत्पर आहेत की नाहीत हे दिसून येईलच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।